केलं जाते ते दुसऱ्याच्या सांगण्यावर करते जे सुपारीबाज आहेत. आता जिल्हाध्यक्ष काँग्रेसचे एक ह्याच्या आधी कुणाच्या सत्तेत होते, कुणाच्या ह्याच्यावर सभापती होते, सभापती होते ना ते ताईसाहेब ज्यावेळेस भाजपचं होतं त्यावेळेस सभापती होते ना ते. कुणाच्या जीवावर मोठे झाले, त्यांच्या भावाची गुत्तेदारी ताईसाहेबांच्या जीवावर चाललेली. पण आता काल पत्रकार परिषद घेतली त्यांनी कुठं कोण्या पक्षाची कोण्या पक्षाची अहो त्यांच्या नेत्यावर आरोप केले शिवसेनेच्या हल्ली, त्याच्याबद्दल काय आंदोलन केलेलं आहे हल्ली? जीप कापायची तरी हे केली ना ते गायकवाड आमदारांनी, त्याच्यावर काय आंदोलन केलं का? यांची पक्षावर निष्ठा आहे का कशावर निष्ठा आहे? त्यांच्या सांगण्यावरच चाललेलं आहे. फक्त धनंजय मुंडेला सापवायचे प्रयत्न आहे, बाकी काय नाही. राष्ट्रवादी काँग्रेस वरच्या काढायचं तर लोकांच्या काढावर, ट्रॅक्टरचा बैलगाड्याचं काय किरायाने भेटते ते लोकांच्या काढावर, तुमचं काय अस्तित्व आहे तिथं कळलं. जनतेचा मोठ्याच्या काढावर काय ट्रॅक्टरला बैलगाड्याला आंदोलन पाहिजे काय? वरच्या गाड्या लोकांच्या काढावर, ट्रॅक्टर बैलगाड्या किरायाने भेटते ना. इथले पत्रकार विचारा ना देवळकडे काय चालतंय काय नाही चालत. हुकुमशाही चालती, चाव्या कुठं असतात? सरावर बाहेर खिशात असतात. म्हणजे कुणाला बधीस वाढायचं, कुणाला लाईस वाढायचं, एवढा कारभार चालू आहे. त्यातली मिटिंग त्यांची वैयक्तिक मिटिंग होती. ताईसाहेबांचा आम्ही जीवापेक्षा जास्त काम केलंय. ताईसाहेब आमच्या सोबत आहे, त्याच्यामुळे या मिटिंगला महत्व देण्याचा काही विषय नाही. गरज नाही, आम्हाला गरज नाही. आम्ही खूप आहेत, तुम्ही इतके जण आहे, जनता इतके, बहीण भाऊ एक आहेत, त्याच्यामुळे तिसऱ्याचा निभाव इथं लागू शकत नाही. ते कुणी बी असू द्या, कुठला बी असू द्या. दाखवून दिले लोकसभेला, बघितलंय सगळ्यांनी. काही जणांचा नवऱ्याचाही विश्वास संपादन करू शकले नाही तर लोकांचा जनतेचा काय विश्वास संपादन करू शकणार आहे? जरा खालच्या पातळीला जाऊन बोलतो मी. कशाला काढायला लावायला? नवरा बायकोचं भांडण बोलणं बंद आहे ना. बघ, नवऱ्याचाही विश्वास संपादन करू राहतो, सर्वसामान्याचं कधी संपादन करणार आहे? हे बघा, कुठल्याही राजकीय नेत्याला लक्ष काढू द्या, इथं काही फरक पडणार नाही. दिवसा स्वप्न बघायला बघू द्या, तेवढा तरी आनंद घेऊ द्या. आले जाई हे बैलगाडी ट्रॅक्टर रद्द करा. तुम्ही बी तिकडून विरोधात मोर्चा काढा, आम्ही विरोधात मोर्चा काढतो. समोरासमोर उद्याला तुम्हाला बी बघायला मजा येईल, पत्रकारांना बी खरी कुणाची ताकद आहे काय काय. बैलगाड्या ट्रॅक्टर किरायाने भेटतील किंवा आणि गावगाव मतं कसे पडतात ते पण बघा. ते बाया बाजूच थांबतो आम्ही प्रति उत्तर द्यायला. हे बैलगाडी ट्रॅक्टर काय ह्याला प्रत्युत्तर देऊन ह्याला काय त्याला मोठं करायचं, संपल्याला बाजार आहे, खुळखुळे येतील, ह्याला काय महत्व द्यायचं? खुळखुळे ह्यांचे काय जत्रात खुळखुळ्या वाजते तुला फेकून देते. 2 महिन्याची जत्रा आहे. घरातून सुद्धा गावातून स्वागत. आपण इथं आलात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संपर्क कार्यालयात आपण आलात, त्याबद्दल मी आपलं पहिल्यांदा आभार व्यक्त करतो. पत्रकार मित्रांना एक असं आम्हाला एक नम्र निवेदन करायचं आहे. नाही, आपण प्रस्तावित करायला होतो. भैयासाहेब या इकडे, इकडे या तुम्ही. त्यांना बोलवा. एक मिनिट आबा, एक मिनिट. तुम्ही इकडे येणार ना बाबा, तुम्हाला सेंटर में आणू. इथे यावं लागतं हो. तुम्ही बसा फक्त येऊन. तुम्ही इकडे फक्त येऊन बसा. सरकार सर्व पत्रकारांचे पहिल्यांदा मी स्वागत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं स्वागत करतो. आपण आलात वेळात वेळ काढून. आज पत्रकार परिषद घेण्यामागचा एक असा उद्देश आहे की निवडणुका 30-40 दिवसावर मतदान आलेलं आहे, 50 दिवसावर मतदान आलेलं आहे. ज्यांना कधी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समितीचं दार ओलांडता आलं नाही, अशी मंडळी बेछूट आरोप करत सुटलेली आहे.
मग बेछूट आरोप काय असावेत? भ्रष्टाचार, गणपतीवर घेतलेले सांस्कृतिक कार्यक्रमावर टीका आणि पत्रकार परिषद घेतल्यानंतर संध्याकाळी येऊन बरीच मंडळी भेटते, आमच्या गणपतीला पट्टी द्या, आमची ही बदली करून द्या, हे अनुदान आले, तुमचे आभार, वैयक्तिक येऊन आभार मानतात. कारण अनेक जणांचे आम्ही ह्या सोकॉल्ड जी पुढारी त्यांचे आम्ही बुरखे फाडू शकतो, पण लोकशाहीला मानणारे, संकेत मानणारे धनंजय मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना काही आचारसंहिता पाळली पाहिजे, ह्या सदहेतून आम्ही कुणाचंही नाव घेणार नाहीत आणि नाव घेऊन आमची जीभ आम्ही विटाळणार नाही. त्याचं कारण असं आहे की एका उंचीवर गेलेला नेता ज्यावेळेस असतो, कैलासवासी यशवंतराव चव्हाण असतील, वसंतदादा पाटील असतील, आत्ताच्या राजकारणातली शरदराव पवार साहेब असतील, यांच्यावर जरी कुणी वैयक्तिक टीका केली तरी ह्या मंडळीने कधी केली नाही. मुंडे साहेब याची दखल सुद्धा घेतली नाही. कारण जनता आणि नेता ह्यांचं जे मायलेकराचं अतूट नातं आहे, चिखला मातीचं नातं आहे, की नाळ कधीही न तुटणारी आहे. कारण धनंजय मुंडे साहेबाचं ऑफिस वाल्मिकांना कराड यांच्या नेतृत्वाखाली अनेक आम्ही सगळी मंडळी बसलेली असते. मग कुणाचा दवाखाना असेल, कुणाचा 7-12 असेल, आरोग्याचं काम असेल. पत्रकार मित्रांना मी नम्र निवेदन करतो की बंधू आणि भगिनींनो, आपण जाऊन विचारा 100 लोकांना की तुम्हाला धनंजय मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली वाल्मिकांना कराड आणि ही आमचे तालुका अध्यक्ष वैजनाथराव माऊली आहेत, वकील साहेब आहेत, उपसभापती आहेत, ही सगळे नगरसेवक आहेत, 24 तास अविरत कामात असतात. ठीक आहे, सगळीच माणसं आहेत, आम्ही 100% बरोबर आहेत असं म्हणत नाहीत. माणूस हा चुकीचा पुतळा आहे. कुठं चुकला असेल तर प्रत्येक जण कानाला हात लावून हे काम करत असताना, चांगलं काम करत असताना आम्ही चुकलो तर आम्हाला माफ करा म्हणणारी ही मंडळी आहे. म्हणून मित्र, काल जी काही आरोप झाले, मग त्याचा मी एक असा साधा खुलासा असा करतो. ओला दुष्काळ असेल, कोरडा दुष्काळ असेल, कुठं काल परवा पाऊस झाला, अतिवृष्टी झाली, शेतकऱ्याच्या बांधावर पालकमंत्री, कृषी मंत्री गेले, जवळपास 1000-1200 लोकांच्या घरात पाणी गेलं, तिथं स्वतः पालकमंत्री गेले. नाथ प्रतिष्ठानच्या वतीनं, सरकारच्या वतीनं भरघोस अशी मदत जाहीररित्या त्यांना केलेली आहे. कारण एखाद्याचा संसार वाहून गेला, शेत 100% झालं तर 100% नुकसान कधीच कुणीच देत नाही. पण एक मदतीचा हात, फुल नाही फुलाची पाकळी, किमान त्याचा तेवढा घसारा भरून निघावा, याच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणारा धनंजय मुंडे साहेब आणि त्यांची सगळी आम्ही टीम आहोत. काल परवा माध्यमाच्या समोर, आपल्या सगळ्याच्या समोर बऱ्याच जणांनी काही गरळ ओकली. कारण माणसं त्यांची मी नावं जर घेतली तर बिचाऱ्यांनी कधी नगरपालिकाचं तोंडही बघितलं नाही लोकशाही मार्गाने. मग कशाला नाव घ्यायचं कुणाचं? कारण धनंजय मुंडे साहेबाचा काम, कार्यकर्ता आणि जनता या तिघाशी ऋणानुबंध आणि विकासाचं नातं असल्यामुळं ठीक आहे, निवडणूक आली त्यांनी काय मजा करायची, आम्ही त्यांचं अभिनंदन करू. कारण तेही लोकशाही जागृत ठेवत आहेत. त्यांनी त्यांचं खुशाल काम करावं, जनता त्याचा निर्णय घेईल. कारण लेखाजोखा हा जनतेच्या हातात असतो. म्हणून आपण सुद्धा सुज्ञान पत्रकार आहात. ऐन निवडणुकीच्या काळात अनेकांना आमदारकीच्या गुदगुल्या व्हायल्यात. कुणाला वाटतंय मी MLC होणार आहे, कुणाला वाटतंय मी MLA होणार आहे. 5 वर्षे कुठे गेली होती मंडळी? तुम्ही पत्रकार नाही तर शेतकरी म्हणून, एक सामान्य नागरिक म्हणून तुम्ही बघा, या गेल्या 5 वर्षाच्या काळामध्ये ही सगळी काल जी आमच्यावर गरळ ओकून, नेतृत्वावर गरळ ओकून जी गेलेली कंपनी आहे, 5 वर्ष कधी मोर्चा काढलाय का? शेतकऱ्याला, शेतीमालाला भाव देणारे म्हणणारे शेतात सकाळी 7ला गेलाय का कोणी? 4 पुस्तकं ऐकायची, 10ला झोपीतून उठायचं, पारावर जाऊन बसायचं, तुमचं आमचंच ऐकायचं आणि त्याच्यावर त्याचं मत बनवायचं आणि आमच्यावर टीका करायची. हा जो त्यांना रोग लागलेला आहे, सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम काहीच नाही. काम करायचं जनतेत जावं लागतंय. तहसीलमध्ये कधी दिसली का ही मंडळी? पंचायत समितीत दिसली का? कुणाला विहीर द्यावी, कुणाला गाय गोठा द्यावा, कुणाला काही स्कीम मिळवून द्यावी, याच्यात अजिबात त्यांना रस नाही. त्यांच्यात फक्त टीका, एक टीका. म्हणून आम्ही जे काय काम केलं, मी संक्षिप्त अहवाल आपल्याला 1 मिनिटात सांगतो.
की आदरणीय मुंडे साहेबांनी कृषी मंत्री झाल्याच्या नंतर देशामध्ये कृषी विभाग महाराष्ट्राचा हा पहिला आला. तुम्हीच त्याला चांगल्या मोठ्या हेडलाईन्समध्ये सांगितलं की कृषीप्रधान देशामध्ये महाराष्ट्र हा प्रथम आला. याचा आनंद तुम्हालाही झाला आणि तुम्ही आनंद व्यक्त केल्यामुळे आम्हीही सर्व शेतकऱ्यापर्यंत जाऊन सांगितलं की आपल्याला अनुदान मिळालं, आपल्याला ज्या काही शेतीत नुकसान झाल्या त्याच्यासाठी तरतूद करून आणली. दुसरं असं झालं की सोयाबीनला भाव नव्हता. परवाच आपल्याकडं लेक लाडकी बहीणच्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीणच्या ह्या उद्घाटनाच्या निमित्त दोन्ही उपमुख्यमंत्री, आदरणीय मुख्यमंत्री आणि आदरणीय कृषी मंत्री भारत सरकार आले होते. तर मुंडे साहेबांनी आग्रह करून आयातीवर टॅक्स जास्त लावा असं सांगितलं आणि जी MRP आहे 4,930 रुपये, सभापती 4,985, तर 5,000 रुपयापर्यंतचा भाव यावर्षी आपल्याला पहिल्या दिवसापासून सोयाबीनला मिळणार आहे. 90 दिवसाचं जरी समजा व्यापाऱ्याकडून काही थोडा कमी जास्त भाव झाला तरी आपण खरेदी केंद्र, कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेबांनी खरेदी केंद्र 90 दिवसाचे चालू करायचा आदेश हा सरकारकडून काढून आणलेला आहे. 5,000 रुपये आपल्याला भाव आपल्या सोयाबीनला मिळणार आहे. एकमेव पालकमंत्री असे आहेत की विमा द्यायला कंपनीनं टाळाटाळ केली तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा कठोर निर्णय सन्माननीय पालकमंत्र्यांनी घेतलेला आहे. ठीक आहे, तुम्ही आमच्या वाईट बाजू सांगितल्या असतील, आमचं चुकलेलं सांगितलं असेल, पण 1 रुपयामध्ये विमा भरणारा महाराष्ट्रातला शेतकरी आणि त्याचा आदर्श सगळ्या देशानं घेतला आणि सगळ्या देशभर आता ही एक स्कीम चालू झाली की 1 रुपयामध्ये कृषीप्रधान देशामध्ये शेतकऱ्याला विमा मिळावा. हे नाही सांगितलं ते. दुसरी गोष्ट अशी, महाविकास आघाडीचं सरकार असताना लॉकडाऊनच्या काळात अतिवृष्टी दरम्यान एकीकडे कोविडमध्ये निर्बंध असताना सुद्धा पालकमंत्र्यांनी बांधावर जाऊन 72 तासाच्या आत ऑनलाईन जे लोक वंचित राहिले, ज्यांना काही मिळालं नव्हतं, त्यांना मदत देण्याचं काम केलेलं आहे. 2021-22 मध्ये अतिवृष्टी झाली. 23 मधील दुष्काळाच्या अनुदान स्वरूपात बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 1,200 कोटीपेक्षा जास्त मदत आतापर्यंत मिळालेली आहे. 2023 मध्ये शेतकऱ्यांना 25% अग्रिम प्रमाणे संपूर्ण जिल्ह्यातील प्रत्येक महसूल मंडळात 400 कोटी रुपये विमा वाटप करण्यात आलेला आहे. मागील वर्षी सोयाबीन उत्पादकाशी झालेली अडचण लक्षात घेता राज्यस्तरीय कृषी महोत्सवाच्या निमित्त परळीत झालेल्या केंद्रीय कृषी मंत्री यांच्याकडे मुंडे साहेबांनी विनंती केली आणि 90 दिवसाकरता जे शासकीय खरेदी केंद्र सुरू केलं तेही अत्यंत उपक्रमशील आहे आणि अभिनंदनास पात्र आहे. आजूबाजूच्या जिल्ह्याचा रोष अंगावर घेऊन धर्मापुरी आणि परळी, धर्मापुरीमध्ये आता सोयाबीन संशोधन केंद्र, जे पॅथॉलॉजिकल प्रॉब्लेम्स असतात, पानावर कीड पडणारी, आळी पडते, खोड आडी आहे, ह्याच्यावर संशोधन होण्यासाठी धर्मापुरी इथं संशोधन केंद्र, एक लॅब, त्याच्यावर काम करणारी, सोयाबीनवर काम करणारी एक लॅब आणि त्याच्यावर काही सायंटिस्ट काम करणार आहेत आणि नव्या जाती. आज आपण 10 क्विंटलपर्यंत जर उतार घेतला तर हेक्टरी कमीत कमी बाहेर पाश्चिमात्य देशासारखं 42-45 क्विंटलपर्यंत आपला शेतकरी गेला पाहिजे. या उदात्त दृष्टिकोनातून तिथं रिसर्च सेंटर सुरू केले, मान्यता मिळाली, त्याचं कामही सुरू झालेलं आहे. आणि MBA सगळ्यात, फायनान्समध्ये MBA, अनेक क्षेत्रामध्ये मॅनेजमेंटमध्ये MBA आहे, पण कृषी क्षेत्रामध्ये MBA की माझा शेतमाल, माझा शेतकरी ज्यानं शेतीमालाचं उत्पादन केलेलं आहे आणि ते मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर त्या शेतीमालाला काय भाव मिळेल, जर आपण ते प्रिझर्व करून ठेवलं किती महिन्यासाठी, 1 महिन्यासाठी, 40 दिवसासाठी, 60 दिवसासाठी, तर त्याचं पुन्हा मार्केटमध्ये काय व्हॅल्यू असेल, जगाची तेलाची भूक किती आहे, उत्पादन किती झालं पाहिजे, याचा मेळ घालण्यासाठी परळीसारख्या गावामध्ये या तालुक्याच्या ठिकाणी महाविद्यालय, विद्यालय आणि MBA, कृषी क्षेत्रासाठी MBA हे सुरू केलेलं आहे आणि इमारतीचं टेंडर झालेलं आहे आणि काम सुरू झालेलं आहे. हे आपल्याला नम्रपणाने मी सांगतो. एक शेतकरी नेत्यानं एक आरोप केला की शेतकऱ्याचा नुकसान करणारा कृषी मंत्री रस्त्यावर येणार, म्हणजे बांधावर जात नाहीत. त्यांना बिचाऱ्याला काय माहिती आहे की परभणी, हिंगोली, औरंगाबादचे सगळे बांध शेतकऱ्याच्या शेताच्या बांधावर आमचे कृषी मंत्री गेले नाही, ते शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन किती नुकसान झालंय
चिखला मातीत जाऊन, कारण धनंजय मुंडेचे वडील हे शेतकरीच होते, त्याच्यामुळे ते काही व्यापारी नाहीत किंवा धनदांडगे नाहीत. ती शेताच्या बांधावर न जाता शेतात जाऊन पाहणी करून किती नुकसान झालंय हे बघून सगळ्या तलाट्यांना, तहसीलदारांना आणि जिल्हाधिकाऱ्याला त्यांनी सूचना देऊन मुख्यमंत्र्यांना निवेदन केलं की हे नुकसान झालेलं आहे, त्या नुकसानाची भरपाई देण्यासाठी आपण लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि तो निर्णय झालेला आहे. आता हे कसं आहे, धनंजय मुंडेंवर ते काही फार कुणी टीका केली तर फार काही नोंद घेत नाहीत, कारण भुसकटात गोळ्या हाणल्यावर काय होते, नुसता धुरळाच उठते ना. तर त्याच्यामुळं धनंजय मुंडेंना माहीत सुद्धा नाही कालची पत्रकार परिषद झाली म्हणून, आणि आमच्या सहकार्यांनी सांगितलं होतं की आपण कुणाला काही उत्तर द्यायचं नाही. पण आपण काम करीत असताना आपण रस्त्यावर आहेत, शेतावर आहेत, लोकांच्या प्रश्नात गुंतवून घेणारा हा माझा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. आणि जर पुढून हे अशा जर बेछूट गोळीबार करीत असतील बिनकामाचे, तर त्याला एक नेतृत्वानं, संघटनेनं, एक संघटना म्हणून मी ते जे कोणी होते त्यांना आम्ही एक सांगायलो की बाबा तुम्हाला जे विरोध करता येते आमची पातळी घसरू शकते, कारण ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी. तुम्ही ज्या भाषेत आमच्यावर टीका केली, जी भाषा तुमची पाय घसरून गेली, आमचाही पाय घसरेल. पण सुसंस्कृत पक्ष, सुसंस्कृत विचार, तुमची आमची लोकांची बांधिलकी असल्यामुळं, कारण त्यांनी त्यांची जीभ विटाळून घेतली म्हणून आम्हाला ते करता येणार नाही, कारण आम्हाला रोज लोकात जायचंय, अधिकाऱ्यांकडून प्रश्न सोडवून घ्यायचे, महिला भगिनीचे प्रश्न सोडवायचे. म्हणून आम्ही आमची कुठली पातळी घसरू देणार नाहीत. ज्या बिचाऱ्यांनी आमच्यावर टीका केली त्यांनी कृपया धनंजय मुंडेंनी काय काम केलं त्याचा एक आमच्याकडे छापील, आमच्याकडे जी दस्तऐवज आहे ती घेऊन जावा, वाचावं, आणि त्याच्यात जर काही खोट वाचली तर आम्ही त्यांना चर्चेला बोलू. तुम्ही या चर्चा करा, काय अडचण येते तर सांगा. तुम्ही दिवसभर पत्रकार परिषदा घेता, विरोधात बोलता, संध्याकाळी येऊन हे वाल्मिकांना असतील, हे वकील साहेब आहेत, तालुका अध्यक्ष असतील, ह्यांच्याशी हितगुज करता, तुमचे वैयक्तिक प्रश्न सोडवून घेता आणि शेतकऱ्याला तिकडं बनवाबनवी करता. ही एक कृपया करू नका. याच्यासाठी पत्रकार परिषद आहे. वैयक्तिक इंटरेस्ट घेऊन तुम्ही आमच्याकडे येता, तुमचे वैयक्तिक प्रश्न सोडवून घेता आणि पुन्हा सकाळी आमच्यावर टीका करता. हे बंद करा ना. तुम्हालाही पत्रकारांना माहिती आहे ती चेहरे कोण आहेत. म्हणून ह्यांना तुम्ही माणसं चुकत असेल तर बिलकुल एक चौथा स्तंभ लोकशाहीतला म्हणून पत्रकारांना जरूर तो अधिकार आहे. जर आम्ही चुकलो तर आम्ही प्रश्नाची बांधिलकी नाही ठेवली तर तुम्ही आसूड आमच्यावर ओढायला हरकत नाही. आम्ही अत्यंत नम्रपणानं तुमच्या दारात येऊ आणि सांगू साहेब हे आम्ही प्रश्न सोडवलेला आहे, पण तरी सुद्धा गैरसमजुतीने विरोधक काही सांगत असतील तर तुम्ही त्याची शहानिशा करा, असं म्हणणारी ही आम्ही सगळी कार्यकर्ते आणि आमची राष्ट्रवादी काँग्रेसची टीम आहे धनंजय मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारी. तर एक थोडक्यात सांगतो, कापूस सोयाबीनचा भाव पडलाय तर आता याची एकाधिकार खरेदी चालू होणार आहे. अर्धवट माहिती गोळा करून हे जे विरोधक बोलत आहेत त्यांना आम्ही एक छापील पुस्तिका काढलेली आहे की त्यांनी यावं, त्याच्यावर अभ्यास करावा, वाचावं, त्याच्यात काही त्रुटी असतील तर सांगाव्या. जर त्यांचं समाधान नाही झालं, आम्ही त्याच्यात कमी पडलो तर खुशाल त्यांनी टीका करावी. याच्यासाठी ही पत्रकार परिषद आम्ही सगळ्या प्रमुखांनी घेतलेली आहे. तर आमचे तालुका अध्यक्ष काही बोलतील, शेतकरी गडदे साहेब बोलतील, वकील साहेब आहेत, उपसभापती आहेत, ह्यांनाही विचारा, ही बोलतील, तुम्हाला सांगतील सगळं. हे तुम्हाला विचारलं ना बा, 5 वर्ष झालं धनंजय मुंडे यांच्या विरोधात कुठलंही आंदोलन परळीमध्ये दिसलं नाही, सहजासहजी मोठं आंदोलन जी. म्हणजे 5 वर्षांनी असं काय झालं की थेट निवडणुकीच्या तोंडावरच सगळे लोक एकत्र येऊन या सगळ्या गोष्टी करतात. हो, भारतातली लोकशाही इतकी प्रगल्भ झाली बरं का की तुमच्या म्हशीनं दूध नाही दिलं सगळे म्हणजे कोण की गाईनं दूध नाही दिलं, तुमचा गडी जरी कामावर नाही आला तर त्याच्यात धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडांचा हात आहे. की गडी जर कामावर नाही आला तर म्हणजे वाल्मिक अण्णानं मॅनेज केलं काही की त्याला दार्यावर येऊ दिलं नाही. अत्यंत खालच्या थराचं कार्यक्रम. आता निवडणूकच आली 60 दिवसावर, कुठे गेलात तुम्ही? ईदचा कार्यक्रम असेल, दिवाळी असेल, अनेक सणवार असतील. ह्याच्या कोरोनाच्या काळामध्ये प्रत्येक आमचा कार्यकर्ता, मुस्लिमाचा कार्यकर्ता असेल, मराठ्यांचा असेल, दलिताचा असेल, प्रत्येक जाती धर्माचा असेल, तो त्या लोकांपर्यंत गेला, मास्क लावून गेला आणि त्याला मदत दिली. पण देशामधूनची काही लोक येणार होती परळीमध्ये, आपले इथून कामाला गेलेले, त्यांना आणण्याचं काम सुद्धा ह्या लोकांनी केलेलं आहे. आम्ही सगळ्यांनी. महायुतीतले काही जे घटक पक्ष आहेत, भाजपचे देखील काही पदाधिकारी त्या
त्या मेळाव्याला होते, त्या पत्रकार परिषदेला होते, नेमके तुमच्या सोबत असलेले लोक तिकडे जाऊन कशा पद्धतीने आधीच फुटलेले आहेत, लोकसभेलाच फुटलेले त्यांची हकालपट्टी होईल 2-4 दिवसात. आता पक्ष ही संकल्पना न करण्यापेक्षा टोळकी येते ते त्यांच्या पक्षाचा विचार कुठं सांगतायत. आम्ही आमच्या पक्षाचा विचार त्यांची सांगितला. जीवनात कोणत्या पक्षावर निष्ठा होती असं एखादं उदाहरण सांगतात का? जे 4 नाव आहेत आता विधानसभेच्या दृष्टीने पुढे येत आहेत, त्यांचं बॅकग्राऊंड काढा की त्यांची कोणत्या तरी एका पक्षावर आयुष्यात कधी निष्ठा होती. काँग्रेसकडून कधी लढतेत, राष्ट्रवादीकडून कधी लढतेत, भाजपचं कधी तिकीट मागतेत, कधी पवार गटाचं मागतेत, कधी जरांगे साहेबाचं तिकीट मागायचं म्हणतात. मग त्यांची धनंजय मुंडे साहेबावरच नाही तर जीवनात कुणावरच निष्ठा नव्हती ना. मग ते अर्जुनच होऊ शकत नाही की गुरुला गुरु कधी मानलेच नाही. त्यामुळे अशी एक थोर येणारच आहे भविष्यामध्ये जे तो असंतुष्ट गट आहे. आणि जे आता जे तुम्ही म्हणलात की नाराज आहेत, कुणी कुठंतरी गेलं, तर 25 कोरोना सेंटरवर कोरोनाच्या काळामध्ये सकाळचा नाश्ता आणि 2 टाइमचं जेवण वाल्मिकांना धनुष्यटनं दिलं ना. रेमडेसिवीरचे इंजेक्शन दिले ना, ते काय जात बघून दिलेत का? ह्या तालुक्यामध्ये जेवढे हायवे आहेत त्या हायवेचे नंबर त्यांना माहिती आहेत का? विकास कशा करू शकणार आहेत? VR रोड असतील, MDR रोड असतील, स्टेट रोड असतील, नॅशनल रोड आहेत, ते धनंजय मुंडेला आणि वाल्मिकांना जशी माहिती आहे तसं त्यांना आहे का? मग ते विकास कसा करू शकतो? हे जे आरोप होते हे फक्त राजकारण डोळ्यासमोर ठेवून केलं गेलं होतं का, आणि याला कोणी पाठीशी घालतंय का किंवा कुणाच्या सांगण्यावरून हे केलं जात आहे? ते दुसऱ्याच्या सांगण्यावर करते, ते सुपारीबाज आहेत. आता जिल्हाध्यक्ष काँग्रेसचे एक ह्याच्या आधी कुणाच्या सत्तेत होते, कुणाच्या ह्याच्यावर सभापती होते, सभापती होते ना ते. ताईसाहेब ज्यावेळेस भाजपचं होतं त्यावेळेस सभापती होते ना ते. कुणाच्या जीवावर मोठे झाले, त्यांच्या भावाची गुत्तेदारी ताईसाहेबांच्या जीवावर चाललेली. पण आता काल पत्रकार परिषद घेतली त्यांनी कुठं कोण्या पक्षाची कोण्या पक्षाची अहो त्यांच्या नेत्यावर आरोप केले शिवसेनेच्या हल्ली, त्याच्याबद्दल काय आंदोलन केलेलं आहे हल्ली? जीप कापायची तरी हे केली ना ते गायकवाड आमदारांनी, त्याच्यावर काय आंदोलन केलं का? यांची पक्षावर निष्ठा आहे का कशावर निष्ठा आहे? आणि सांस्कृतिक कार्यक्रम परळीमध्ये घेणं गैर आहे का? ह्या देशातले कोणतेही महापुरुष असतील किंवा कुठले खेळाडू असतील, कलाकार असतील, ते परळीत आणणं आणि जनतेला दाखवणे चूक आहे का? म्हणजे परळीच्या जनतेचे सुदैवाने आबा जे झालं परळी विधानसभा मतदारसंघात, मात्र राज्यातल्या काही नेत्यांकडनं जाणीवपूर्वक धनंजय मुंडेंना ऍक्टिव्ह माणसाला होतच असतं. असं काय वाटतं का तुम्हाला? कारण की त्याच्या पत्रकार परिषदेच्या 2 दिवसापूर्वीच काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी पवारांची भेट घेतली. त्यांच्या सांगण्यावरच चाललेलं आहे. फक्त धनंजय मुंडेला सापवायचे प्रयत्न आहे, बाकी काय नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचा ही बारा या पहिल्या आहे का? हो 100% राष्ट्रवादी काँग्रेसचे पहिले 3 जे नेते आहेत, आदरणीय दादा, आदरणीय तटकरे साहेब आणि धनंजय मुंडे साहेब, हे आपल्या कसं असतंय, आपल्यातलाच माणूस जर मोठा व्हायला तर आपलेच पाय ओढत असतात. ह्यांच्या सभेसाठी आज 288 मतदारसंघामध्ये जवळपास 200 मतदारसंघात डिमांड आहे. भाजपचं आहे, सेनेचं आहे आणि आमच्या पक्षाचं आहेच आहे. एक चांगला वक्ता आणि युवकामध्ये एक क्रेज असलेला नेता धनंजय मुंडे साहेब आहेत. आणि मग जळायला लोक बाहेरचे कशाला येतील? आपल्यातलेच आहेत ना. छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा विरोधक काय बाहेरचे होते का? घरातलेच होते ना. तोच प्रकार आहे. 300 वर्षानंतर सुद्धा हेच चालू आहे ना आपल्या राज्यात म्हणा, देशात म्हणा. सगळे असंतुष्ट आत्मे त्यांना कुठंच सक्सेस झाले नाहीत. त्यांना वाटतं की नामदार धनंजय मुंडे साहेबांवर टीका केली की आपल्याला प्रसिद्धी मिळते, आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्यांनी ते घातलेला कालचा पत्रकार परिषद घेऊन चंगा मांडलाय त्यांनी. आता कालच्या पत्रकार परिषदेमध्ये इकिरी नावानं बोलणं, पाय घसरून बोलणं. आम्ही काय सांगितलं की आम्ही आमची जीभ विटाळणार नाही, कारण ज्या पक्षातून, ज्या विचारातून, ज्या नेतृत्वाबरोबर काम करतो, सुसंस्कृत लोक आहेत. उगाच कुणाला तरी शिवाय आम्ही नाव घेतलं का? कुणाचं नाव घेतलं नाही. पण जे जीभ घसरून बोलले त्यांनी आता इथून पुढे लक्षात ठेवावं की हे खपवून घेतलं जाणार नाही. कारण शिवाय आपण सगळे एकाच गावातले आहेत ना. तुम्हाला 4 येतात 8, मला येतात 8, त्यांना येतात. म्हणून असं करू नका. तुम्ही लोकशाही मार्गाने जा, बिलकुल विरोध करा. तुमचं स्वागत आहे, विरोधकांचं स्वागत. तुम्ही प्रचाराहून आमची सभा घेऊन आल्यानंतर आमच्याकडे या. कधी वाटत भेट जायचं आम्ही तुम्हाला चहा पाजू, जीव घालू. तुम्ही तुमचं आपण लोकशाही मार्गाने चला ना. आम्ही असं कधीही दर्जा घसरून बोलणार नाहीत. कारण काम एक काम, आमची जात काम, आमचा धर्म काम, आमचं सगळं काही काम जनतेची बांधिलकी, हेच आमचं उद्दिष्ट, हेच राजकारणाचं उद्दिष्ट आहे आमचं.
शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मग 23 तारखेला ते मोर्चा काढते, त्या मोर्चाकडे कसं बघतात? नाही मोर्चा काढायचं तर लोकांचं काढावर, ट्रॅक्टरचं बैलगाड्याचं काय किरायाने भेटते ते लोकांचं काढावर, तुमचं काय अस्तित्व आहे तिथं कळलं. जनतेचा मोर्चा, जनतेचा मोर्चा काढावर काय ट्रॅक्टरला बैलगाड्याला आंदोलन पाहिजे काय? मोर्चा काढा लोकांचं काढावर, ट्रॅक्टर बैलगाड्या किरायाने भेटते ना. कालच्या पत्रकारांमध्ये असंही सांगण्यात आलं की बाजूच्या जिल्ह्यामध्ये पीक विमा मिळतो परभणीमध्ये आणि बीड जिल्ह्याला का मिळत नाही, की जे बीडचे कृषी आहेत तर त्या बीडलाच पीक विमा मिळत नाही, शेजारच्या जिल्ह्याला देखील. लोकसभेमध्ये सरकार नसताना जी काही याद्या झाल्या, सरकार अस्तित्वात नसताना जी काही याद्या झाल्या, धनंजय मुंडे साहेब काय म्हणले, ही जर यादी आपण जर डकवली तर ही ती परमनंट झाली असं समजलं जाईल. तर त्याच्यामध्ये सुद्धा या 8 दिवसात याच्यात मी लिहिलेलं आहे. त्याच्यासाठीच आम्ही म्हणलं ना, हा प्रश्न काही तुम्ही तुमच्या गच्चीहून आम्ही आमच्या गच्चीहून शिवीगाळ केल्यासारखा आहे विरोधकाला सांगितलं. तुम्ही या चर्चेला समोर बसा ना. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर अभ्यासू प्रवृत्तीनं तुमचा सन्मान राखून आणि तुमचं सगळं निरासन करून दिलं जाईल ना. ती आम्ही पुस्तिकाच काढली, तुम्ही बघा साहेब. इतकंच नाही, त्यांना विरोध कुठं करावं हे सुद्धा कळत नाही. कालच्या पत्रकार परिषदेमध्ये जे त्यांच्यामध्ये एक सहभागी असणारे आपल्या देवळ कमिटीचे सचिव त्यांनी काय श्रावण महिन्यामध्ये वैद्यनाथ मंदिरामध्ये सजावट नाथ प्रतिष्ठानच्या वतीने केले जाते, कुठेही नाव टाकले जात नाही. पण मंदिरात सध्या भक्तिभावनेनं कुणीही जाऊन मंदिरामध्ये देवाला फुलं होऊ शकते, तिथं सजावट करू शकते. तिथं त्यांना सजावट करण्यासाठी विरोध केला आणि त्यासाठी गेल्या वर्षी सजावट केलेला त्या ठिकाणी आम्हाला तिथं पुरावे द्यावे लागले आणि मग त्याच्यानंतर त्यांनी तिथं मंदिरामध्ये सजावट करण्यासाठी परवानगी दिली. गेल्या अनेक वर्षापासून देवळ कमिटीमध्ये सजावट केली जाते, मात्र ह्या श्रावण महिन्यामध्ये हे विनाकारण त्या ठिकाणी विरोध करण्यात आला. इथले पत्रकार विचारा ना, देवळ कमिटीमध्ये काय चालतंय काय नाही चालत, हुकुमशाही चालती, चाव्या कुठं असतात, सरावर बाहेरच्या दिवशी खिशात असतात. म्हणजे कुणाला बधीस वाढायचं, कुणाला लाईस वाढायचं, एवढा कारभार चालू आहे. 2018-19 मध्ये परळीतल्या काही महसूल मंडळामध्ये पीक विमा मिळाला नव्हता. त्या प्रश्नावर स्वतः धनंजय मुंडे यांनी आवाज उठवला, परंतु ते ज्यावेळेस कृषी मंत्री झाले त्यावेळेस सुद्धा त्या प्रश्नाचा त्यांना विसर पडला आणि ते पीक विमा मिळाला नाही असा आरोप त्यांनी परवा पत्रकार परिषदेत केला. आणि पट्टेवड गाव होता, 2 गाव होती. ते पावसाची आणीवारी जी होती तलाठी सज्जावरची, त्याला भेटला ना साहेब, त्याला युवा त्याचे पुरावेच देतो आम्ही तुम्हाला. हो भेटला त्याला लेट झालता ते डिक्लेअर केलाय साहेब, ते दोन्ही डिक्लेअर केले, धर्मापुरी आणि पट्टीवडगाव. 2023 म्हणलात ना तुम्ही, गुन्हे दाखल केले. बोला आणखी काही. पीक विम्याच्या संदर्भात जे गुन्हे दाखल झाले 16 जण, त्याला आपण पाठीशी घालतो असं आमचा काहीच संबंध नाही. पीक विमा दाखल करणारे याने देतो तुम्हाला. कुणाचे लोक आहेत, कुठून भरलेत, हे लोक टॅली करा. कुणाचे एक टोळी त्या पीक विम्यामध्ये गुन्हे दाखल करा. गुन्हे दाखल झालेलेच आहेत, त्याच्यात अटक करा. गुन्हे दाखल झालेले परळीतले सुद्धा काही 2-3 जण आहेत आणि त्याच्यानंतर त्या जे ग्रामीण भागात होते ते सुद्धा पकडलेले आहेत आणि त्यांनी सजा सुद्धा काढून आलेले आहेत. हो, जेलमधून जेलमधून जाऊ नका. काही ऍब्सकॉन्ड आहेत, फरार आहेत त्याच्यातले काही 2. आम्ही देवळ कमिटीचा देवाचा विषयावर आम्ही काही करत होता. दाराला आम्ही 10 वेळेस गपची बसविलेले देतील ते पुरावे काय आहेत देवळ कमिटीचे काय. आम्हाला देवाच्या ठिकाणी राजकारण करायचं नव्हतं, पण आता ते उतरायचं तर राजकारण करू आम्ही. त्याच्यात काय विषय आहे लाडाकडे सगळे. नाही पण ऐका ना, सगळ्या भ्रष्टाचाराचे 4-4 वर्ष दिलेले पुरावे, तिथले पहिले पितळाचे भांडे, तिथले दागदागिने, मोठमोठ्या घंट्या, जे आलेले आरोप आम्ही पोलीस स्टेशनला सुद्धा तक्रारी आहे. साहेबांना सुद्धा हे आपले साहेब पालकमंत्री म्हणून त्यांना सुद्धा दिले, मुख्यमंत्र्यांना सुद्धा दिलेले आहेत. अहो, ह्यांचे कुठलेही शेतीविषयी ह्यांना कुठली माहिती नसताना ह्यांचे लेकरं परदेशामध्ये मंदिरच्या पैशावर शिकायला जातात. तुम्ही बघा, त्यांचे अकाउंट चेक करा, कुठून कुठून परदेशामध्ये पैसे जातात. ह्याच्यावर कुणीच लक्ष देणार आहे का नाही? प्रत्येक वेळेस राजकारण आलं, इकडलं तिकडलं थोडं चौमेव करायचं आणि पैसे दाबायचे आणि घरी बसायचं. आमच्यासारखे लोक रात्रंदिवस लोकांच्या जे सेवेमध्ये असतो आणि इलेक्शन आलं की कुत्र्याच्या छत्र्या उघडल्याने 5-25 जणांनी उगवायचं आणि प्रत्येक पुन्हा इथंच येऊन ताटाखाली बसायचं. ही लई मोठी शोकांतिका आहे आणि जे खरं काम करतंय ते तर बाजूलाच पडत राहतात आणि हेच पुन्हा सगळ्या समोर मिरवत येतं.
माझी सगळ्यात मोठी एक हे की मी उपोषणाचा तर मी इशारा दिलेलाच आहे, पण ऍक्सिडेंट काही बी मध्यंतरी माझा ऍक्सिडेंट झाला म्हणून मी थांबलो होतो. आता माझी तब्येत चांगली आहे. परत मी सुद्धा काल मी परत पत्र लेखी मागचे 10 वेळेसचे पुरावे आणि पोलीस स्टेशनला दिलेल्या कारवाया कलेक्टर ऑफिसला दिलेल्या याच्यावर मी परत उपोषणाला बसणार आहे की ह्या संदर्भामध्ये आधी चौकशी करा, आधी मंदिर मग गाव. कारभार करणारे जे मंदिरमध्ये कारभार करतात, हजारो कोटी रुपये इथून परदेशात मुलांना शिक्षणासाठी जातात. मंदिरचे पत्र आपल्या शेतामध्ये झोपडे आणि पुढं गाड्याला राहायला घरं, मंदिरचे पत्राचे नाव सुद्धा मी तुम्हाला प्रूफ सहित दाखवतो. असले कारभार करणारे, दारूच्या पैशावर माच करणारे हे लोक आहेत. त्यांच्याकडे देशी दारूचे लायसन आहेत. अनधिकृतरित्या देशी दारूचे आजूबाजूला ढाबे करून त्यांना अनधिकृतरित्या दारू, देशी दारूचे डबल पैशाने विक्री करतात. बंद असले की गावाच्या बाहेर जाऊन ही दारूच्या सर्रास विक्री होते. आज 3 दिवस झालं गणपतीच्या ह्याच्यात 3 दिवस झालं दारू बंद आहे. देशी दारू सगळे सर्रास आजूबाजूच्या खेड्याला पुरवठा करून त्यांचे ते सगळे पोचलेले लोक ते विकतात ढाबे फेबे करून. काल एक भाजपची ते शहराची एक बैठक झाली. त्या बैठकीत असं सांगण्यात येतं की येणाऱ्या निवडणुकीमध्ये ते तटस्थ भूमिकेत राहणार आहेत. खोटं आहे. या मतदारसंघामध्ये धनंजय मुंडे यांना अडवण्यासाठी ही काही भाजपची योजना आहे. त्यातली मिटिंग त्यांची वैयक्तिक मिटिंग होती. ताईसाहेबांचं आम्ही जीवापेक्षा जास्त काम केलंय. ताईसाहेब आमच्या सोबत आहे, त्याच्यामुळे या मिटिंगला महत्व देण्याचा काही विषय नाही. तुम्हाला मतदारसंघामधल्या मतदानावर तर लक्ष देत असेल की काम केलं का नाही. प्रत्येक बूथ प्लस आपण लोकसभेमध्ये श्रीकृष्णाची भूमिका टोटल रथ जे जिल्हाभर हाकला ते आमचे नेते धनंजय मुंडे आणि त्यांचे सर्व सहकारी, सगळे आम्ही कार्यकर्ते, आमचा तालुका अध्यक्ष, महिला अध्यक्ष सगळे असतील, एक पाऊल भाजपच्या पुढे ठेवून आम्ही इमानी इतबारे जाती तेढ निर्माण झाली होती, धार्मिक तेढ निर्माण झाली होती, पण कार्यकर्त्यानं छातीचा कोट करून कुठलीही पर्वा न करता भारतीय जनता पक्षाचं काम महाराष्ट्रात कुठं झालं असेल इतकं माहीत नाही, पण आम्ही पहिल्यांदा मी पहिल्यांदा माझ्या आयुष्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष म्हणून सांगतो, मी धनंजय मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच आज भारतीय जनता पक्षाला मतदान केलं. कधीही आयुष्यात केलं नव्हतं. हे कुणामुळं केलं? नेतृत्वामुळं केलं. म्हणून आम्ही त्यांचं काम केलं. आता कुणी नाराजी व्यक्त केली असेल त्यांचं वैयक्तिक काही कारण असेल, पण पक्षाची त्यांच्या भूमिका ही आपल्याबरोबरच आहे. पीक विम्यासंदर्भात आज कृषी मंत्री यांनी बैठक घेतली बरं का. रँडम सर्वे केला 8 दिवसात पूर्ण करून, हा रँडम सर्वे पूर्ण करून 25% रक्कम आत्ता बैठक झाली मंत्रालयात, निरोप आला. आणि तुमच्या माध्यमातून मी ही सगळ्या विरोधकांना आणि शेतकऱ्यांना सुखद माहिती आणि विरोधकांना चपराक म्हणून सांगतो की रँडम सर्वे 8 दिवसात पूर्ण करून 25% अग्रिम देण्याचा निर्णय हा कॅबिनेटमध्ये शासकीय स्तरावर मुख्यमंत्र्यांनी त्याला सकारात्मकता दाखवली आणि अर्थ खात्यामध्ये तरतूद सुद्धा केलेली आहे. विम्यात काही गैरप्रकार झाला तर थेट गुन्हे दाखल करण्यात येतील, हाही ठराव आज शासनानं अधिकृत घेतलेला आहे. तुमच्याही कानावर तसं काही आलं तर त्या एजंटवर किंवा त्या विमा कंपनीवर आपण फौजदारी गुन्हा दाखल आपल्या माध्यमातून करू. लोकसभा निवडणुकीमध्ये परळीने सर्वाधिक मताधिक्य दिलं होतं. विधानसभेला काय चित्र असेल, कशा पद्धतीने तुमची तयारी झालेली आहे? पीटी फुटल्यावर कळलं साहेब, एक पाऊल पडते पुढे. पीटी फुटल्यावर कळलं काय तयारी असेल. काल जर 2 मतं मिळाली असतील तर आज किती थांबते, कोण येते ते कळणारच आहे. काय लाभ आहे काय? त्यांच्यातला आंबेड पण दिसेल. त्यातले काही जण आपल्याकडे गेला असं वाटतं. 100% आम्हाला गरज नाही त्याची. आम्हाला गरज नाही. आम्ही खूप आहेत. तुम्ही इतके जण आहेत, जनता इतकी आहे. बहीण भाऊ एक आहेत, त्याच्यामुळे तिसऱ्याचा निभाव इथं लागू शकत नाही. ते कुणी बी असू द्या, कुठला बी असू द्या, दाखवून दिले लोकसभेला, बघितलेले सगळ्यांनी. नगरसेवक पदाला उभा टाकलं किंवा नगराध्यक्षाला उभा टाकलं तर 2 संख्या सुद्धा वाढत नाही. 2 अंकी संख्या वाढत नाही. आमदारकीचे स्वप्ने पडतात. पण आता आहे का याला आमचे सोळंके साहेब शिवसेना पहिले प्रमुख होते त्या बोला. काही जणांचा नवऱ्याचा विश्वास संपादन करू शकले नाही तर लोकांचा जनतेचा काय विश्वास संपादन करू शकणार आहे? जरा खालच्या पातळीला जाऊन बोलतो मी. कशाला काढायला लावायला? नवरा बायकोचं भांडण बोलणं बंद आहे ना सध्या. नवऱ्याचा विश्वास संपादन करू राहतो, सर्वसामान्याचं कधी संपादन करणार आहे? अण्णा विरोधकांची पत्रकार परिषद होण्यापूर्वी आणखी एक पत्रकार परिषद झाली राजभाऊ
त्यांनी एक आरोप केले 450 कोटी रुपयांचा घोटाळा नगरपालिकेत झालेला आहे आणि हे बघा त्यांनी तक्रार अहो राजेभाऊ पडत त्यांनीच एक 2 महिन्याखाली वर्क ऑर्डर आहे 10 कोटीची घोटाळा कसा होऊ शकतोय त्यांनी आरोप केला अहो 10 कोटीची त्याला लाईटचं काम त्यांच्या ह्याच्यावर सुटलेलं आहे ना घोटाळा कसा होऊ शकतोय वर्क ऑर्डर पाहिजे असेल दाखवत तुम्हाला हे दिवसा स्वप्न पडायलेले वरिष्ठ पुढाऱ्याला भेटून पण ते सक्सेस होणार नाही तिथं या तात्या परळी मतदारसंघामध्ये महाराष्ट्रातला एक मोठा चालेल. राजकीय नेता लक्ष घालतोय असं चर्चा आहे. कसं बघताय तुम्ही? नाही घालते असतील ठीक आहे. एक हे बघा कुठल्याही राजकीय नेत्याला लक्ष काढू द्या इथं काही फरक पडणार नाही दिवसा स्वप्न बघायला बघू द्या तेवढा तरी आदत घेऊ द्या चहा सांगा सगळं त्याला आमचं एक चॅलेंज आहे हे बैलगाडी ट्रॅक्टर रद्द करा तुम्ही बी तिकडून विरोधात मोर्चा काढा आम्ही विरोधात मोर्चा काढतो समोरासमोर उद्याला तुम्हाला बी बघायला मजा येईल पत्रकारांना बी खरी कुणाची ताकद आहे काय काय बैलगाड्या ट्रॅक्टर किरायाला भेटतील तो आणि गावगाव मतं कसे पडतात ते पण बघा. हो ते बाया माणसासहित आणतो आम्ही प्रत्युत्तर द्यायला हे बैलगाडी ट्रॅक्टर काय मोर्चानंतर तुम्ही प्रत्युत्तर देण्यासाठी मोर्चा ह्याला प्रत्युत्तर देऊन ह्याला काय त्याला मोठं करायचं संपल्याला बाजार आहे खुळखुळ येतील ह्याला काय महत्व तेवढ्या लायकीच्याच खुळखुळ येत ह्याचं काय जत्रात खुळखुळ्या वाजते तुला फेकून देते 2 महिन्याची जत्रा आहे घरातून सुद्धा गावातून तर झाले तर तरी आहेत ज्यांना स्वतःच्या बहिणीचं लग्न करायचं माहित नाही त्या साहेबांनी आज 2200 मुलीचं लग्न करून इथं दाखवलेलं आहे त्याच्यावरती आज स्वतःच्या भावाची दैनंदिन असताना पुतणीचं लग्न केलं नाही आणि ती येऊन बोलायला पुढे अहो इकडं जरागे पाटील साहेबाचं अभिनंदन करतात काम करायला म्हणजे ह्यांच्या पोटात का दुखायलंय हा ते काय कोणी पक्ष देत का बिचारे ते आंदोलन करतात त्यांच्या समाजात त्यांनी साहेबांचं अभिनंदन केलेलं हे कोण मंत्र्यावर आरोप करणार केलं का नाही अभिनंदन आभार सगळे हे चहा दे नाश्त्याचं चहा दे मग काय आता अनौपचारिक गप्पा होती